सभापती महोदय, खरं तर सर्व सदस्यांनी जे प्रश्न विचारले त्याचं रोख एकाच दिशेने आहे की हा विषय तर म्हणजे हा स्पोर्ट्स तर येणार, हा जो अश्वमेध यज्ञ म्हणजे जो सुरू झालेला आहे त्याच्यामुळे याला तुम्हाला थांबवता नाही येणार. आता युवकांमध्ये तो गेलाय, ऑलिम्पिक्सने त्याला मान्यता दिली. याला कुठेतरी आपण जर धोरण लवकर आखलं नाही तर हे आपल्या हाताच्या बाहेर जाईल. कारण जसं नीलमताईंनी सांगितलं की हे एक आकर्षक आणि त्याचबरोबर ही परिस्थिती आव्हानात्मक पण आहे आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर हे खरं तर धोरण आपण आखलं पाहिजे. त्याला कुठलं एक टाईम लिमिट, एक टाईम पिरियड आपण नियोजित केलंय का? आणि याच्यामध्ये सगळ्या सदस्यांमध्ये जो एक प्रश्न वारंवार येतोय की स्क्रीन टाईमचा विषय असेल, त्याच्यामध्ये ऑनलाईन गेमिंग असेल आणि या ई स्पोर्ट्समध्ये जो एक डिफरन्सिएशन आहे ते अजूनही क्लॅरिटी लोकांमध्ये नाही आहे. लोकांमध्ये अजूनही या संदर्भातली भीती आहे, या संदर्भातलं एक संभ्रम निर्माण झालेला आहे. तर ह्या धोरणाच्यामुळेच हे सगळं आपल्याला एक स्पष्ट चित्र तयार होईल. त्याच्यामुळे कमीत कमी वेळामध्ये आपल्याला हे धोरण निश्चित करावं लागेल. तर नागपूर अधिवेशनाच्या अगोदर हे धोरण आपण जाहीर करणार का? सन्मान्य सभापती महोदय, अनेक सदस्यांनी या ई स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये ई स्पोर्ट्सच्या संदर्भामध्ये आपली मतं मांडली. मी सुरुवातीलाच उत्तरामध्ये म्हटलं की क्रीडा विभागाचं पहिलं आणि मूळ धोरण हे आपल्या मातीतल्या खेळांना, मुळात जे मैदानी खेळ आहेत यांना प्राधान्य देण्याचं राहिलेलं आहे. बदलत्या परिस्थितीनुसार आता ही ई स्पोर्ट्स आणि आणखीन उद्या पुढं आणखीन काही वेगळं येत जाईल. त्यामुळे हे ॲडिशन्स राहतील, म्हणजे हे वाढीव राहतील. याच्यामुळे लाडसाहेब आपलं मूळ जे धोरण आहे याला कुठेही कोणी बगल किंवा धक्का देण्याचा विषय येत नाही. आजही आपले तालुका क्रीडा संकुल, जिल्हा क्रीडा संकुल, विभागीय क्रीडा संकुल हे आपले जे आत्तापर्यंत प्रचलित खेळ आहेत यांनाच पहिलं प्राधान्य राहील. आत्ता जे ई स्पोर्ट्सची आपण सुविधा म्हणतोय ह्याच्यासाठी स्वतंत्र धोरण करण्याच्या संदर्भामध्ये भूमिका आणि त्या संदर्भातले विचार किंवा सूचना हे इथं सन्मान्य सर्व सदस्यांनी मांडलेले आहेत. खरं तर सन्मान्य सदस्य प्रसाद भाऊंनी जे मैदान क्लबच्या संदर्भामध्ये जो इथं विषय मांडला त्या संदर्भामध्ये क्रीडा विभाग, महानगरपालिका असेल आणि संबंधित विभाग असेल यांची समन्वय एक बैठक आयोजित केली जाईल आणि त्याच्यामध्ये त्यांचा प्रलंबित असणारा जो काही कराराचा विषय आहे तो त्या ठिकाणी मार्गी लावला जाईल. प्रवीण भाऊंनी नवी मुंबईमधल्या ज्या ई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा उल्लेख केला, सिडकोच्या सहकार्यातून त्या ठिकाणी ते काम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये ते काम सुरू असताना शासनाच्या वतीने किंवा क्रीडा विभागाच्या वतीने आम्ही त्याच्यामध्ये ट्रेनिंग आणि एक्सिलंट सेंटरचा सुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी अंतर्भाव हा करता येईल का, तर ह्या संदर्भातला प्रस्ताव हा पाठवण्यात येईल. म्हणजे सन्मान्य तिन्ही सदस्यांनी या ठिकाणी, आपण असाल किंवा निरंजनजी असतील, अनिकेतजी असतील, आपण जे ट्रेनिंग सेंटरच्या संदर्भामध्ये किंवा एक्सिलंट सेंटरच्या संदर्भामध्ये इथे विषय मांडला तर तो त्या ठिकाणी करता येईल. ऑनलाईन गेमिंग ॲक्ट जो केंद्राच्या वतीने आलेला आहे याच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये त्वरित पावलं ही क्रीडा विभागाच्या महाराष्ट्राच्या वतीने ही त्या ठिकाणी उचलली जातील. आणि या व्यतिरिक्त ज्याचा उल्लेख मगाशी आदरणीय नीलमताईंनी केला आणि सुरुवातीच्या माझ्या उत्तरामध्ये पण मी म्हटलं की ही फार एक थिन लाईन ऑफ कॉन्शियसनेस आहे. कारण आपण एका बाजूला म्हणतो की ऑनलाईन गेमिंग त्याच्यामधलं जे ॲडिक्शन वाढत चाललेलं आहे, स्क्रीन टाईम जो वाढत चाललेला आहे, त्याच्यातून होणारी जी सायबर क्राईम्स आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून याच्यामध्ये गृह विभाग असेल, माहिती व तंत्रज्ञान विभाग असेल, शालेय शिक्षण विभाग असेल, कौशल्य विभाग असेल आणि बाल कल्याण विभाग असेल, यांची एक क्रीडा विभागासहित समिती नेमली जाईल. त्यांचे अभिप्राय घेतले जातील, त्याच्यातले प्लस मायनस दोन्ही प्रोज आणि कॉन्स हे दोन्ही हे करून आणि ज्या 3 राज्यांनी या संदर्भातलं धोरण आणलेलं आहे त्या धोरणांचा सुद्धा ऑलरेडी जे आणलेलं आहे त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये सुद्धा काही प्लस पॉईंट्स आणि मायनस पॉईंट्स आहेत का, कारण त्यांनी इम्प्लिमेंट केलेलं आहे म्हणजे त्यांच्याकडे काही रिझल्ट्स आलेले असतील, काही इंडिकेटर्स आलेले असतील, तर त्याचाही अभ्यास करून या संदर्भातलं धोरण हे क्रीडा विभागाच्या वतीने लवकरात लवकर आणलं जाईल.